नमस्कार, मी श्रुती राहुल. महाफास्ट 100 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे. आपण महत्त्वाच्या सगळ्याच घडामोडींचा बुलेटिन मध्ये घेणार आहोत. झटपट आढावा. पुण्यातील भोसरी इथे शिवसेनेच्या एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिश्किल सल्ला दिला. अजित पवार आमचं ऐका, नाहीतर गडबड होईल, असं राऊत यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत, कारण उद्या आम्हाला दिल्लीवर देखील राज्य करायचंय, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. मुख्यमंत्री दिल्लीला गेलेत, आल्यानंतर चर्चा करू, असा राऊतांच्या वक्तव्याचा अर्थ होत असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलंय. नक्षलग्रस्त राज्यांमधील मुख्यमंत्र्यांसोबत अमित शहांची बैठक पार पडली आहे. नक्षलग्रस्त भागात विकास करण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी अमित शहांकडे केली आहे. नक्षलवादाबाबतच्या बैठकीनंतर अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात लंच डिप्लोमसी झाली आहे. दिल्लीवारी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत दाखल झाले. नक्षलवादासंदर्भातील बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीला गेले होते. सरकार टिकवायचं की नाही हे पूर्णपणे मुख्यमंत्र्यांच्या हातात असल्याचं माजी वनमंत्री संजय राठोड यांनी म्हटलंय. तसंच मुख्यमंत्र्यांना वाटेल तोपर्यंत सरकार टिकेल, असंही ते म्हणाले. महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचा आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. मुंबईतील महापालिकेच्या शाळा लवकरच सुरू करणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय. रुग्णसंख्या कमी असेल तिथे मार्गदर्शक सूचना पाळून शाळा सुरू करणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं. रावसाहेब दानवे रस्त्याच्या ठेकेदाराला त्रास देत असल्यानं औरंगाबाद जळगाव महामार्गाचं काम रखडलंय. खुद्द गडकरींनी मला हे सांगितलं, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांनी दानवेंवर केलाय. संजय राऊत यांचं वडगाव शेरीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी निवडणूक प्रचाराच्या गाडीचं संजय राऊत यांच्या उद्घाटन झालं. पुण्यातील भाजप आमदारानं महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप होतोय. या संदर्भात एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये आमदार महिला अधिकाऱ्याकडे एका लॉकिंग बिलाची चौकशी करतोय. मात्र या ऑडिओ क्लिपची TV9 पुष्टी करत नाही. 100 वेळा फोन करून ह्याला फोन लावा, त्याला फोन लावायला करणार काय का तुमचा मी. हॅलो. मनमोहन सिंगांऐवजी शरद पवारांना पंतप्रधान केलं असतं तर काँग्रेसची आज जी दुर्दशा झाली तेवढी दुर्दशा झाली नसती, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय. शिवसेनेनं भाजपला धोका दिलाय. महाविकास आघाडी सरकार जास्त दिवस टिकणार नाही, असं वक्तव्य भाजप महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी CT रवी यांनी केलंय. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल संजय राऊत मिश्किलपणे बोलले, हा इशारा नसल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटलंय. पुण्याच्या वडगाव शेरी इथे शिवसेना मेळाव्यासाठी आलेल्या संजय राऊत यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं. अखेर कथित ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांनी मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. दरम्यान आपल्याला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातंय, असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान माझा त्या ऑडिओ क्लिपशी संबंध नाही, मी अशी शिवीगाळ कुणाला केली नाही, असं स्पष्टीकरण आमदार सुनील कांबळे यांनी दिलं. भाजप आमदारांना आपला माज जो आहे तो घरी दाखवावा, महिला अधिकाऱ्यांना तक्रार करावी, राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी असेल, असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केलंय. पुण्यात भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या घराबाहेर राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलं. बिब्बेवाडीत कांबळे यांचं घर आहे. या ठिकाणी प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकत्र लढण्यावर स्थानिक पातळीवर निर्णय होईल, अशी माहिती मंत्री जयंत पाटील यांनी दिली. दरम्यान या संदर्भात दोन्ही पक्षांशी बोलून निर्णय होईल, असंही ते म्हणाले. सामनातील एका अग्रलेखावर चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आणि एक खरमरीत पत्र सामनाला पाठवलं होतं.
दरम्यान लिहिताना आणि बोलताना भान सुटलं की स्वतःच्याच धोत्रात लोक पाय अडकून पडतात ते या पत्रावरून दिसलं, अशी खरमरीत टीका सामनातून केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर उद्यापासून सुरू होणारा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा, असं आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलंय. जर किरीट सोमय्यांची हास्य जत्रा आहे किंवा विरोधी पक्षातच जोर नाही, मग सामनामध्ये किरीट सोमय्यांची दखल का घेता, असा सवालही त्यांनी केलाय. किरीट सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गडहिंग्लज साखर कारखान्यात 127 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. दरम्यान कोल्हापुरात जाऊन पाहणी करण्याचा सोमय्यांनी चंगच बांधलाय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत पेडर रोड इथे अरुण जेटली मेमोरियलचं लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते फडणवीसांसह महापौरही उपस्थित होते. एरवी पेंग्विनवरून एकमेकांवर टीका करणारे नितेश राणे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर अरुण जेटली मेमोरियल लोकार्पण सोहळ्यात सोबत उभे राहून गप्पा मारताना पाहायला मिळाले. शिवसेना प्रमुखांचा जामीन कोर्टानं नाकारला असता तर मातोश्री जेल म्हणून जाहीर करायचं आम्ही ठरवलं होतं. त्यावेळी मी गृहमंत्री असल्यानं एखाद्या वास्तूला जेल म्हणून मी जाहीर करू शकत होतो, असा गौप्यस्फोट भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत केलाय. 26 जानेवारीपर्यंत नागरिकांना जर न्याय मिळाला नाही तर खासदारकीचाही राजीनामा देणार, असा इशारा उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिलाय. मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर मोठी कारवाई केली जाणार असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. तर मध्यमवर्गीय लोक कर भरतात, मात्र धनदांडगे लोक कर भरत नाही, असं महापौर म्हणाल्या. महापौर किशोरी पेडणेकर उद्या मुंबईतील खड्ड्यांचा आढावा घेणार आहेत, तर निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करणार असल्याचं महापौरांनी सांगितलंय. गुलाब चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढलाय. त्यामुळे पुढील 2 दिवस विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मुंबईत उद्या महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. उद्या महिलांना लसीचे डोस दिले जाणार आहेत. भंडाऱ्यातील भेल प्रकल्प सुरू करण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केलं, मात्र घोषणाबाजी केल्यामुळे पोलिसांनी नागरिकांवर सौम्य लाठीचार्ज केला. शेतकऱ्यांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडवण्यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाला मंत्रालयाचा दर्जा देऊ, त्यामुळे शेतकऱ्यांना मंत्रालयात हेलपाटे मारावे लागणार नाही, असं कृषी मंत्री दादा भुसे यांनी साताऱ्यात बोलताना म्हटलंय. नागपूरच्या भेंडे लेआउट परिसरात वीजबिल थकवल्यानं कनेक्शन तोडायला गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अमरावतीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची बैठक पार पडली आहे. यात सोयाबीनच्या भावावरून केंद्र सरकार विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला. ठाणे ते कल्याण इथल्या 5व्या आणि 6व्या रेल्वे मार्गिकेचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी रेल्वे यंत्रणेसह MRVCची टीम आणि शेकडो कामगार काम करतायत. मुंबईतील साकीनाकामध्ये शासन आपल्या दारी अंतर्गत शासकीय प्रमाणपत्र आणि दाखला शिबिर सुरू झालंय. 28 सप्टेंबरपर्यंत या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. संगमनेरमध्ये अज्ञातांनी 2 दुचाकी आणि एका कारला आग लावली आहे. भाजपचे ओबीसी सेल शहराध्यक्ष संपत गलांडे यांचं वाहन पेटवल्याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये नदी आणि ओढ्याचं पाणी शेतात शिरलंय. त्यामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान होऊन शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. निफाड तालुक्यात एक पाईपलाईन लीक झाल्यानं मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होतीये. या पाईपलाईनमधून 16 गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो.
मालेगावच्या कॅम्प भागात रिक्षातून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून चोरटे पसार झाले। दरम्यान चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली। आंतरराष्ट्रीय कन्या दिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांनी आपल्या मुलीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे। तसंच प्रत्येक दिवस आपल्या मुलीला समर्पित असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाण इथले राज्यातील 2000 छायाचित्रकारांच्या मैत्रीचा आणि पुरस्काराचा सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याला नागपूर, पुण्यासह विविध भागातून छायाचित्रकार आले होते। गोंदियातील ग्राम वडेगावमध्ये 18 किलो वजनाच्या आणि 10 फूट लांब जखमी अजगराला सर्पमित्रानं जीवदान दिलं। महसूल, भूमी अभिलेख आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडून गावठाण जमावबंदी प्रकल्पाअंतर्गत ड्रोनद्वारे बुलढाणा जिल्ह्यातील गावठाणांचं सर्वेक्षण करायला सुरुवात झाली। पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकमधील नद्यांचं पाणी मराठवाड्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय। बीडमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या निर्धार मेळाव्यात कोरोना नियमांचं उल्लंघन झालं। मेळाव्याला मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते। कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या प्रत्येकाला त्रास दिला जातोय। यापुढे अडचणींचा सामना करावा लागणार आहे, मात्र या अडचणींना न घाबरता आपल्याला पुढे जायचंय, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय। शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी उद्या शेतकरी संघटनेनं भारत बंदची हाक दिली आहे। दरम्यान हा बंद यशस्वी करण्यासाठी नागपूरमध्ये काँग्रेसची बैठक पार पडली आहे। मुक्ताईनगर इथे भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला, तर ते नगरसेवक भाजपचे नाही तर खडसे समर्थक होते। त्यामुळे खऱ्या अर्थानं खडसेंना धक्का असल्याचं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं। जलसंपदा मंत्री जयंत पाटील उद्या बीड दौऱ्यावर जाणार असल्यानं त्यांच्या स्वागतासाठी बीडमध्ये 45 फुटी कटआउट लावण्यात आलाय। मुंबई महानगरपालिकेकडून पवई तलावाच्या परिसरात बांधण्यात येणाऱ्या सायकल ट्रॅकला पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शवलाय। या संदर्भात पर्यावरण प्रेमींकडून पवई लेक परिसरात शांततापूर्ण आंदोलन करण्यात आलं। सध्या पितृपक्ष सुरू आहे। या काळात अनेक लोक शुभ कार्य करणं तसंच नवीन वस्तूंची खरेदी करणं टाळतात। त्यामुळे सोनं तसंच चांदीची मागणी घटली, दरही कमी झालेत। बीडमध्ये माजलगाव तालुक्यातील कुंडलिका नदीला पूर आलाय। राजेवाडी बंधारा ओव्हरफ्लो झालाय। अनेक गावांचा संपर्क तुटलाय। जळगावच्या भडगाव तालुक्यातील कजगाव इथे गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या पावसानं तितुरी नदीला पूर आलाय। तर पावसानं कजगाव नागद रस्ता खचून 25 ते 30 खेड्यांचा संपर्क तुटला। बीडमधील केज तालुक्यातील मांजरा नदीला पूर आलाय। पुराच्या पाण्यामुळे लाखा गावातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दरम्यान पुराच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। जिंतूर तालुक्यातील डोंगरतळा सिंचन तलाव अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झाल्यानं पावसाचं पाणी गावात शिरलं होतं, पण प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। परभणी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निम्न दुधना प्रकल्पातून दुधना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे नदीचं पात्र विस्तारलंय।